मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती कल्पनाला विचारते, तुम्ही एवढं सगळं काही 30 वर्ष कसं सहन केलं? तेव्हा आता कल्पना घाबरते. कल्पना म्हणते, मला आशा होती कधी ना कधी हे सुधारतील. लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा यांनी माझ्यावर हात उचलला तेव्हा खरं तर मी हादरून गेले होते. मी आजही त्या जखमा एवढ्याच ताज्या आहेत जितक्या माझ्या हातावर आहेत त्या. तेव्हा आता सर्वांना तिच्याबद्दल वाईट वाटतं. तर आता अरुंधती म्हणते, मी समजू शकते, कारण आपण एखाद्या नात्याविषयी खूप स्वप्न रंगवलेली असतात. ती स्वप्न जर भंग झाली तर आपण पूर्णपणे कोलमडून पडतो. तरीही उठायचं असतं आणि स्वतःला धीर द्यायचं असतं. त्यावरती आता कल्पना म्हणते की तुमचं बरोबर आहे, परंतु सगळेच जण तसे नसतात. मी पहिल्यापासूनच खूप घाबरट होते आणि अजूनही तेवढीच घाबरट आहे, परंतु तरीही आता मी माझ्या सन्मानासाठी इथे आलीये. तर आता अरुंधती म्हणते की तुम्ही घाबरट नाही आहात. कधी कधी स्वतःमध्ये किती बळ आहे ना हे आपल्याला माहीतच नसतं आणि फक्त त्या गोष्टीसाठी ते दाखवायला ती वेळ यावी लागते. आणि आता ती वेळ आलीये. आता मला माहिती आहे मी तुमच्याकडून खूप अपेक्षा करते, परंतु आरोहीला मदत करणं हे तुमचं काम आहे. आता कल्पना विचारात पडते की आरोहीला साथ द्यायचीच कशी. त्यावरती अरुंधती म्हणते, तुम्ही कसला विचार करताय एवढा? तर कल्पना म्हणू लागते की मी एवढा आटापिटा करून इथे आलीये खरी, पुन्हा एकदा विचार केल्यानंतर मला खरंच खूप भीती वाटते. तुम्ही विरोध केला तर नक्की हे रोखू शकतं असं अरुंधती म्हणते. त्यावरती कल्पना म्हणते, पण माझ्या मुलीचं काय होणार? कारण तिला परदेशी पाठवलंय आणि जर यांना समजलं की मी तुम्हाला मदत करतेय तर माझ्या मुलीपासून हे मला कायमचे तोडतील आणि मग मला ती कधीच भेटणार नाही. मला ते सोडून पण देतील. ह्या वयात मी कुठे जाऊ? खूप प्रयत्न केला तरी मी तुमची मदत करू शकत नाही असं कल्पना म्हणते. तर आता दुसरीकडे अनिरुद्धला राधिकाचा फोन आलेला असतो. तो फोन घेतो आणि विचारतो काय. आता ती त्याला लगेच भेटायला बोलवते. तर आता अनिरुद्ध फोन ठेवतो आणि संजनाला याबद्दल सांगतो. तर ती विचारते, तू नक्की जाणार आहेस का तिला भेटायला? त्यावरती आता अनिरुद्ध म्हणतो, हे बघ संजना, मी तुला प्रॉमिस केलंय की मी तुझी मदत करणार आणि नक्कीच मदत करणार. माझ्यावर विश्वास ठेव, पण एक अट आहे की तू अरुंधतीला पुन्हा मदत करायची नाही. हे ऐकताच आता संजना विचारात पडते. दुसरीकडे आशू कल्पनाला म्हणतो, तुम्ही खरंच खूप धीराच्या आहात. तुम्ही आजपर्यंत खूप काही सोसलंय, कारण सत्य आपल्या बाजूने आहे आणि तुमच्या बाजूने आहे. वामनला शिक्षा व्हायलाच हवी. त्यावरती आता कल्पना म्हणते, पण ते कधीही शक्य नाही, कारण सत्य नेहमी पैशासारखं मान खाली घालून उभं असतं. तोच न्याय दिला जातो जो कोर्टात दिला जातो. ते न्याय बदलू शकतात असं कल्पना म्हणते. त्यावरती अरुंधती आता आरोहीचा हात हातात घेत म्हणते, कल्पनाताई, कालपर्यंत हे हात भीतीने थरथरत होते आणि काही दिवसांनी हिच्या हातावर मेहंदी काढली जाणार होती आणि ज्याच्या नावाची मेहंदी काढणार होती ना, तो मुलगा सुद्धा हिला सोडून गेला. हिचा स्वतःवरचा आणि जगण्यावरचा सुद्धा विश्वास उडून गेला होता. जगण्याची सुद्धा हिला इच्छा नव्हती. आता ते गेलेलं बळ तिने पुन्हा मिळवलंय. आता एकच गोष्ट तुम्हाला सांगते की भविष्यात आरोहीची अल्पना होऊ देऊ नका. आता तुम्ही फक्त एकदा स्वतःच्या मनाचा कौल घ्या आणि मग आरोहीचा विचार करा. आता तुम्हाला फक्त एकच सांगते की तुमच्या एका निर्णयाने खूप काही आयुष्य बदलणार आहेत. त्यावरती अल्पना म्हणते, हो, मी तयार आहे तुमची साथ द्यायला. हे ऐकताच आता सर्वांना खूप आनंद होतो. तर अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं. अल्पना आता अरुंधतीच्या हातावर हात ठेवत आरोहीला मिठी मारते. तर आता दुसऱ्या दिवशी कांचन घट बसवते, त्याचबरोबर रांगोळी देखील काढत असते. तेवढ्यातच यश तेथे येतो आणि कांचनचं खूप कौतुक करू लागतो. त्यावरती आप्पा म्हणतात, अरे मी सुद्धा खूप तयारी केली आहे. नेहमी तुम्ही बायकांचंच का कौतुक करताय? तर ती यश म्हणतो, मी फक्त आजीचंच कौतुक करणार. तर आता कांचन काहीही बोलत नाही. ती खूप गप्प असते. आप्पांना समजतं ती का गप्पा आहे. तर आप्पा हे कांचन जवळ जातात. तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि आप्पांना विचारते, आजीला काय झालंय? सकाळपासून त्या खूप शांत आहेत. त्यांना काही त्रास तर होत नाही ना? त्यावरती आप्पा म्हणतात, नाही, ती एकदम ठीक आहे, ठणठणीत आहे. पण आता रांगोळी काढताना ती नेहमी गप्प असते. तिने मौन व्रत धारण केलंय. तर आता यश विचारतो, का बरं आप्पा? आप्पा म्हणतात, ते माहीत नाही, पण असं जर असेल तर अनघा, सकाळ संध्याकाळची रांगोळी तिला एकटीलाच काढू देत. तेव्हा आता अनघा हसते.
तेवढ्यातच आप्पा कांचनजवळ जातात आणि तिच्या अंगावर फुलं टाकतात. त्या घरातील सगळे जण आता हसू लागतात. त्यावरती आता कांचन म्हणते, हो हा काय चाललाय फाजीलपणा, माझी रांगोळी बिघडेल ना. आप्पा म्हणतात, अगं फुलांची रांगोळी खरंच खूप छान दिसेल. कांचन म्हणते, तुम्ही जास्त फाजीलपणा करू नका, पटपट आवरा. गुरुजी आत्ता इतक्यात येतीलच, मला विधिवत आणि शास्त्रानुसार पूजा करायची. आप्पा अरे वा असं कांचनना म्हणतात. तेव्हा कांचन म्हणते की जास्त कुचकटपणा करू नका. ह्या घटस्थापनेच्या दिवशी एक जरी चूक केली ना, पुढील 9 दिवस जे काही आपण करतो ना ती सेवा आपल्याला लागू होत नाही. त्यात आजूबाजूला जे काही सध्या घडतंय त्यामध्ये अजून भर नको. तेव्हा आप्पा म्हणतात, ते काही पण असो कांचन, तू रांगोळी खूप सुंदर काढलीस. तर ती आता लाजतच थँक्यू असं म्हणते. तर आप्पा आता छातीला हात लावत, अगं आई गं, तू असं गोड थँक्यू म्हणणार असशील तर मी रोज तुझं कौतुक करेल असं म्हणतात. आणि मी नेहमी म्हणतो, कौतुक करून घेणं ही एक कला आहे. कौतुक करून घेण्यामध्ये तू खरंच तरबेज आहेस. तर आता संजना म्हणते, आई नक्कीच आप्पांचं तुमच्याकडे काहीतरी काम असणार आहे म्हणून तुमचं एवढं कौतुक करतायत. त्यावरती कांचन म्हणते, हल्लीचे पुरुष असेच असतात, कामाशिवाय बायकांचं मेला कौतुकच करत नाही. त्यातच अनिरुद्ध तेथे येतो आणि म्हणतो, आई तू चुकीचं बोलतीये, अगं काही काम असेल तरच आम्ही बायकांचं कौतुक करतो. त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो की आई तुझा चक्का घेऊन आलोय मी. तर आता अनघा त्याच्याकडून ती पिशवी घेते. कांचन आप्पांना विचारते, तुमचं काय काम आहे एवढं कौतुक करताय. त्यावरती आप्पा म्हणतात, तू अरुंधतीला फोन करून इकडे बोलवून घे. मी मघापासून पाहतोय तू रांगोळी काढताना खूप शांत होतीस, कारण दरवर्षी अरुंधतीच ही रांगोळी काढते. तर दुसरीकडे अरुंधती आता रांगोळी काढत असते. तेवढ्यातच सुलेखाताई तेथे येतात. तेव्हा आता अरुंधती म्हणते, देशमुखांच्या घरी नेहमी असे सण वगैरे साजरे केले जातात आणि आई नेहमी म्हणायच्या की जोपर्यंत रांगोळी दारात काढली जात नाही तोपर्यंत देवी काही आपल्या घरी यायची नाही, मग देवीचा मार्ग मोकळा होतो असं म्हणून ती आता तिथल्या सगळ्या आठवणी सांगत असते. सुलेखाताई म्हणतात, हे बघ ह्यामुळे तुझ्या मनाला तुला मुरड घालावी लागते का ग अरुंधती. अरुंधती म्हणते, तसं काही नाहीये. त्यावरती आता सुलेखाताई म्हणतात, हे घटस्थापना वगैरे मी करत नाही, जर हवं असेल ना तर तू घटस्थापना आपल्या इथे करू शकतेस. त्यावरती आता आरोही देखील तेथे येते. तर तू देशमुखांकडे जातेस का मग असं सुलेखाताई विचारतात. तेव्हा अरुंधती म्हणते की नको, मी नाही जाणार तिकडे. त्यावरती आता सुलेखाताई विचारतात, का ग, जा की, तुलाही बरं वाटेल, जरा त्यांनाही बरं वाटेल. आरोही म्हणते, माझ्यामुळे मुखांकडे जाण्यासाठी नकार दिला आहे. तेव्हा हे ऐकताच आता सुलेखाताईंना धक्का बसतो. त्या सारखं विचारू लागतात की का ग, काय झालंय, तू माझ्यापासून काही लपवतीयस का. तेव्हा अरुंधती म्हणते, अहो काही नाही, आपल्याकडे वेळ तरी तसा कुठे आहे. तर आता सुलेखाताई म्हणतात की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे असं म्हणून त्या आरोहीचा हात हातात घेतात आणि आज सगळं काही चांगलंच होणार आहे असं म्हणतात. तर आता दुसरीकडे गुरुजी घरी येतात. तर कांचन म्हणते, लवकरात लवकर तयारी करा चला. अनघा संजनाला ती आवाज देत असते. तेव्हा त्या दोघीही आता किचनमध्ये येतात. यश देखील त्यांच्या पाठोपाठ येतो. त्या तिघांनाही आश्रमात जायचं असतं, परंतु कसं जायचं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर आता दुसरीकडे आरोही आणि अरुंधती या दोघीही आश्रमात पोहोचतात. तर इकडे नाईलाजाने आता ह्या तिघांनाही बाहेर आरतीसाठी यावं लागतं. आता आरती ही अनघा आणि संजनाने घेतलेली असते, पण त्यांचं लक्ष सर्व घड्याळाकडे असतं. एकमेकींना त्या इशारा करत असतात, यशकडे पाहत असतात. तेव्हा अनिरुद्ध आणि कांचनचं लक्ष त्या तिघांकडे जातं की नक्की यांची काहीतरी गडबड चालू आहे. तर दुसरीकडे ईशा म्हणते, अरे अनिश, अजून यश कसा आला नाही, तू त्याला फोन कर पाहू. अनिश म्हणतो, कळतच नाही, मी त्याला फोन केलाय. तर इकडे आश्रमामध्ये येण्यासाठी अजूनही संजना आणि अनघाची घालमेल सुरू असते. तर आता दुसरीकडे अरुंधती म्हणते की आज जर आपल्याला यश मिळालं ना आरोही, तर तो प्रत्येकीचा विजय असेल आणि आपण त्या नराधमांना दाखवून द्यायचंय की जगातील कुठलीही ताकद स्त्रीचं अस्तित्व तिच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. मित्रांनो, पुढील भागामध्ये वामनराव हा आता आश्रमामध्ये आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की आता मी 10 लाख रुपयांचा चेक तुमच्या आश्रमासाठी देणार आहे, ती तुम्ही माझ्या मुलालाच तो चेक द्या, कारण त्याच्यामुळेच हा सगळा आश्रम उभा राहिलाय असं सुलेखाताई म्हणतात. आता आशुतोषचं नाव घेतलं जातं, त्यामुळे वामनराव जरा घाबरतोच. पुढे आता आरोही आणि सर्वजण मिळून एक नाटक सादर करतात. ते आरोही स्वतःची व्यथा मांडते, तिच्याबरोबर जो काही प्रकार घडला तो सगळा सांगते आणि म्हणते, माझी काय चूक होती, मी ज्या मुलाने माझा घात केलाय ना त्या मुलाचं नाव आहे करण पाटील. तेव्हा वामनराव आता घाबरतोच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब